जय महाराष्ट्र. गेली 27 वर्ष मी पंढरीची वारी करतो. वारीमध्ये जे भजन असन, कीर्तन असन, जी काही सेवा करायचं काम असेल ते आम्ही करतो. आणि याच नियमानं मी चालू वर्षी पंढरीच्या वारीमध्ये गेलो. मला खूप तशा धमक्या आल्या, तू पंढरपूरमध्ये तुला बघतो पाहतो. पण शेवटी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, या संत वचनावर आमचा विश्वास असल्यामुळे मी पंढरपुरामध्ये गेलो. आणि जिथं सगळ्या गाड्या म्हणजे गाड्या पार्किंग करतात, 65 एकरची पार्किंग, तिथून पुढे गाडी जात नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी गाडी पार्क करून चंद्रभागेचं स्नान आणि प्रदक्षिणा हे करण्यासाठी मी माझे सगळे आमचे बरोबरचे सहकारी पंढरपूरमध्ये गेलो. आम्हाला खूप वेळ लागला. तिथून मी एका मठामध्ये आमच्या गुरु महाराजांकडे आलो. तिथं दर्शन घेतलं, त्यांचं कीर्तन ऐकलं. रात्री उशीर झाला खूप. त्या दिवशी आषाढीची रात्र होती आणि खूप गर्दी झाल्यामुळं मी भटुंबरी जिथं एका वस्तीवर जिथं आमची दिंडी थांबली होती तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मला दिंडीतल्या काही लोकांनी सांगितलं, महाराज काही लोक आले होते, तुमची चौकशी करीत होते की महाराज पुढे येतं, त्यांना आम्हाला भेटायचं, त्यांना आमच्या दिंडीत कीर्तनाला न्यायचं. पण ते सगळ्या माझ्या दिंडीतल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला जरा संशयास्पद वाटतं, तुम्ही इथं थांबू नका. म्हणून मी टेंभुर्णीला पाठीमागं माझ्या सुरक्षेकरता पाठीमागं जाऊन तिथं थांबलो. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस परत आलो, दर्शन घेतलं, कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, श्रवणाचा कार्यक्रम झाला. आणि म्हणलं चला आपण जाऊया. आणि मग आमचे लोक तिथं गाडी आणायला गेले. त्यांना गाडी जळालेली दिसली. त्याची कंप्लेंट पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये मी त्याची खबर दिली. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाशीही वैर नाही, कोणासंगच माझं भांडण नाही, कसलंच भांडण नाही. मागच्या 5 महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जी भूमिका घेतली होती, जरांगे यांच्या ज्या काही मला गोष्टी पटल्या नाहीत त्याच्याबरोबर त्याच्या विरुद्ध मी भूमिका घेतली आणि त्या लोकशाही पद्धतीनं मी समाज माध्यमावर मांडल्या. घटनेनं, संविधानानं मला अधिकार दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचा. माझं मत जर चुकीचं असेल तर ते त्यांनी जरूर खंडन करावं आणि मी त्यासाठी तयार होतो. पण ते न करता त्यांनी माझ्यावर खूप आरोप केले, माझी प्रतिमा मलिन केली. मी त्यांच्यावर त्यांना डिफॉर्मेशनची नोटीससुद्धा पाठवलेली आहे. आणि हा सगळा राग त्यांच्या त्यांच्याही मनात आहेच, त्यांच्या समर्थकांच्याही मनामध्ये आहे. जरांगेच्या मराठा समाजाचा याच्यामध्ये संबंध नाही. मराठा समाज लाखोच्या संख्येने पंढरपुरात आला होता. वारकरी असलेला मराठा समाज हा भोळा आहे, सेवा करणारा आहे. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात सर्वाघटी राम देहादिही एक हा मानणारा सगळा आहे, सगळ्याच्या अंतःकरणात देव आहे अशी भूमिका मांडणारा हा मराठा समाज आहे. काही जे विघातक लोक आहे, ज्यांना वारीमध्ये विघ्न आणायचं होतं, अशा विघ्न संतोषी लोकांनी काही माझा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी पाहिलं, मला काळं फासता नाही आलं, मला मारता नाही आलं, माझ्यावर काही शारीरिक इजा करता नाही आली, मग त्यांनी हा प्रकार केला असावा असा माझा संशय आहे. मी काय प्रत्यक्ष पाहिलं नाही, ही भूमिका मांडली. आणि मी लवकरच या मला ज्यांनी फोन आले, ज्यांनी धमक्या दिल्या, आत्ता एक सुरेश जाधव नावाची एक त्यांचा फोन आला, म्हणले मीच गाडी जाळली. एक कोण रमेश इथे सारखा फोनवर बोलतो, त्याचाही फोन आलता. मला फोन का करतात? मी तर कोणाला फोन केला नाही, मी काही केलं नाही. म्हणजे ज्यांनी गाडी जाळली ते मला असं फोन करतात की कसं काय झालं हे झालं. त्यांना त्याच्यात आसुरी आनंद वाटतो. हे बरोबर नाही. हा महाराष्ट्र, ही जी भाषा आहे, हिंसात्मक भाषा आहे, हा महाराष्ट्र हिंसेकडे चाललेला आहे, विद्वेषाकडे चाललेला आहे, विघातकाकडे चाललेला आहे. मी आता काही बोलणार नव्हतो, कारण मला माझं कुटुंब आहे, मी सामान्य घरातला माणूस आहे. मलाही कळतं माझ्या घरावर कधी हल्ला होऊ शकतो, कधी आघात होऊ शकतो. म्हणून मला सगळ्या नातेवाईकांनी सांगितलं, महाराज तुम्ही बोलू नका, मी बंद होतो. पण यांनी हे असा प्रकार आणतोय पंढरपूर क्षेत्रामध्ये, जिथं आनंद आहे, जिथं मंगल आहे, तिथं माझ्या घरी करायला पाहिजे होतं, जिथं भांडण होतं तिथं करायला पाहिजे होतं. पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी हे केलं. मला त्याचं खूप वाईट वाटतं. आणि माझ्याकडे जे काय आहे मी ती सगळी माहिती पोलिसांना मी देणार आहे. पोलिसांनी याचा तपास घ्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.